तर हा गाईज वेलकम बॅक टू द चॅनल. व्हॉट इज द टाइम लुक. आज जरा आज जरा शांत बस कोण नाही रे. आज जरा फ्रेश वाटायला लागले कारण झोप व्यवस्थित झालेली आहे माझी. आज काल इंटरव्ह्यूला गेलो ना आणि काल दवाखान्यात पण जाऊन आलो आहे, त्यामुळे आज पूर्ण रेस्ट केला आहे. कुठं गेलो आमचा प्लॅन होता फिरायला जायचा थोडासा बाहेर. कोण हॉर्न वाजवतं काय माहिती. तर फिरायचा प्लॅन होता पण मी कुठं सुद्धा गेलेलो नाही कारण म्हणलं थोडं बॉडी रेस्ट पण गरजेचं आहे नाही का. म्हणजे खूप जास्त बॉडीला ताणून पण उपयोग नाही, त्यासाठी आज पूर्ण रेस्ट केला आहे. आता थोड्या वेळाने पार्कमध्ये गेलो तर जाईन आणि नंतर संध्याकाळी बाजार पण आणायचं आहे. ठीक आहे, अशा 2 गोष्टी आहेत. आत्ता तर मस्त चहा दूध सॉरी दूध नाही दूध आणलं आहे सकाळी. ॲक्च्युली काल लेट दूध आणलं ना, तर आज लेटपर्यंत राहिलं दूध. आता संध्याकाळी संपलं, सकाळी होतं दूध संध्याकाळी संपले म्हणून आत्ता दूध आणलं आहे. ओके, तर असं एक विषय. बोल चहा वगैरे पिल्या तर झोपला आहे. पिल्या आराम करतोय. मागाशी दुपारी एवढा खेळत होता त्याला आईस्क्रीम खाऊ घातली, थोडं गुंगी लागली त्याला. खेळा तरी पण खेळली आणि गेली झोपी. आमची पण झोप झाली, तिची पण झोप झाली, माझी पण झोप झाली. दगड गोळा करत बसलो आम्ही गार्डनमध्ये येऊन. खाली दगड आहेत काही वारक छोटी. ही एक कोण तर आहे मला माहीत नाही, अननोन आहे. आणि पिल्या द्या दगड हाताला आणून ठेवते ती बारकी द्या दे. मम्माला देते होय दगड जास्त करून. मम्माला काय पेंड आहे का मम्मा का. बास की बोला ए बास की दगड नको आता बास. सेकंड दे ते होत. सॅटर्डे संडेला पार्क फुल असतो माहिती आहे का. हे बघा आत्ता पण जवळजवळ 7 वाजता आले ते. जवळजवळ 7 वाजता आले ते. हो का 7 वाजले तरी पण अजून आहेत. आता त्यांनी लाईट बंद केली, त्या हळूहळू लाईट बंद केलं आणि नंतर मग बाहेर काढायला चालू करत त्यांनी. ठीक आहे, आम्ही तर चाललो आहे 1-1.5 तास बसलो मस्तपैकी. वो हालत चला जायचं घरी जायचं आता. तर काटेरी वांगे इकडे भेटत नाही ती. आज योगायोग आला काटेरी वांगेचा, तर काटेरी वांगे भेटले. आम्ही जर त्याच बाजारात येतो ना तर काटेरी वांगे भेटत नाही मला. ठीक आहे, आज भेटलंय. ओके, तर आज बाजार करायला आलो पिल्यासोबत आहे. पिल्यासोबत आहे इकडे मस्त. त्याला जर्किंग घातलं, थंडी पण आहे त्यामुळे त्याला जर्किंग घालून आणलं. यार घे ते लहानपणी म्हणत होते ना, जोपर्यंत म्हणजे मी लहान असताना ऐकलेलं आहे. ठीक आहे, तुम्ही कधी ऐकलं मला माहीत नाही. तर लहानपणी म्हणलेलं आहे ऐकलेलं आहे की लहानपणी असताना ऐकलेलं आहे की मेल्यावर माणसाला मुक्ती मिळते. ते आत्ता हळूहळू कळायला लागले की काम मिळते म्हणून मुक्ती. जसं सवय वाढत आहे ना तसं ते कळून येतं की का मुक्ती मिळली म्हणते ते मेल्यावर. चला शांत सुटका झाली म्हणते ते नाही काय संसारातून. 2 प्रकार असते त्यात. मज्जा पण घ्यायची असते थोडीशी हालापेष्टा पण असते. ठीक आहे, प्रत्येक गोष्टीत झालं तर मग ते तुम्ही कोणती साईड कोणत्या पद्धतीने घेतात. जरी तुम्ही किती जरी पॉझिटिव्ह राहिलं ना, कधी तुमचं मन आहे ना सराउंडिंगचे जी माणसं आहेत ना त्याच्या वागण्यानुसार किंवा त्यांच्या बिहेवियरनुसार ते थोडंसं खचल्यासारखं फील करून देतात. ठीक आहे, तर सराउंडिंगची माणसं पण खूप गरजेचं आहेत. कधी वाटतं माणसं नसलेली सगळ्यात बेटर आहे. ठीक आहे, मग कोणाकोणा अपेक्षा नसते त्या, कोण काय बोलेल किंवा कोणाकडनं काय अपेक्षा जर ठेवली असेल तर ते नाही पूर्ण झाली किंवा पूर्ण झाली. त्यामुळे ते अपेक्षा न ठेवलेलं कधी पण बेटर. ओके,
ओके, तर व्लॉग आजचा इथं संपवतो. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थोडंसं भाषण दिल्यासारखं होतं, पण जे मनात आलं ना, जे मनाची भावना आहे ना, फील आहे ना, तो मला कॅमेऱ्यावर बोललेलं आहे. ठीक आहे, व्लॉग इथं संपवतो. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.